शुभम, मी काही वारकरी आहेत, ज्या महिला वारकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. मावशी, कुठून आलात? राशीनहून. आपण सध्या लोकशाहीवरती आहात, एखादी गवळण अभंग? आनंद ब्रह्मांड उदरे, आनंद ब्रह्मांड उदरे, आनंद ब्रह्मांड उदरे, आनंद. हरे हा बालक नंदा घरे, हरे हा बालक नंदा घरे, हरे हा बालक नंदा घरे, हरे हा बालक नंदा घरे. नवल केवड केवडे, नवल केवड केवडे, विश्वव्यापक कमळापती, विश्वव्यापक कमळापती, विश्वव्यापक कमळापती, विश्वव्यापक कमळापती. त्याची यशोदा कडेव घेती, त्याची यशोदा कडेव घेती. नवल केवड केवडे, नवल केवड केवडे. हर्या बालक नंदा घरी, हर्या बालक नंदा घरी. नवल केवड केवडे, नवल केवड केवडे. अगदी खूप उत्साह या सगळ्या माऊलीमध्ये दिसत आहे. तर सगळं पंढरपूर पर्यंत हा सगळा प्रवास जो आहे तो यांचा असा असणार आहे. काही काय सांगाल, अशा पद्धतीनं तुम्ही मावळ्याची भूमिका या ठिकाणी दरवर्षी निभावता? एक पंढरपूरची आखाडी वारी म्हणजे एक आनंद आनंद घेता येतो. आणि आखाडी एखादच कधी येते यासाठी आमच्या डोळे लागलेले असतात. आणि महिन्याभर आम्हाला आनंदी आनंद आणि आनंदाची वारी आहे म्हणून सगळे लोक आनंदात असतात. तुम्ही सगळी जी आहे ती पहिरेदार करता, काय तुम्हाला उत्साह असतो या सगळ्यामध्ये? एक आनंद आणि भगवंताची सेवा. शुभम, बघू शकतो की या पद्धतीनं जे आहेत सगळे वारकरी आपल्याला दिसत आहेत. देहूच्या दिशेनं आलेले सगळे वारकरी आणि दुसऱ्या बाजूला जे आहेत ते संत तुकाराम महाराजांची जी पालखी आता पुढे गेलेली आणि ज्ञानेश्वर माऊलीची पालखी आता काही वेळात त्या ठिकाणी दाखल होईल. पुन्हा आपण काही वारकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया.
ज्या ठिकाणी मुक्कामाला असतील त्या दिवशी प्रबोधन तुमच्याकडून होत असतं, कशा पद्धतीने सगळं प्रबोधन असतं? तर ह्या निमित्तानं आम्ही अन्न रस्त्यावरती टाकू नका, आई वडिलांची सेवा करा, लागेल तेवढंच अन्न खा, जास्त खाऊ नका, कारण हे जे गाडगं आहे ते पिढ्यान वेळ राहू शकतं, पण आपला देह राहू शकत नाही, म्हणून मोजकं खा आणि आरोग्याला चांगलं जपा. निर्मल वारी, हरित वारी आणि आरोग्यदायी वारी झाली पाहिजे, आनंदाची वारी झाली पाहिजे. म्हणून आपण सर्वांनी पंढरीची वारी करतात चाल, नाम घेतात चाल, हरिपाठ घेतात चाल, पण आई वडिलांची सेवा करतात चाल. आई वडिलांची सेवा करायची गरज आहे, म्हणून आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे, निर्व्यसनी राहिलं पाहिजे. हे गाडगं पिढ्यानपिढ्या राहू शकतं, पण आपला देह राहू शकत नाही. म्हणून खाऊ न गुटखा, आनंद मिळतो लटका, कर्करोग होणं, संसार होतो फाटका. कोण आहोत? तर ह्या वारीमध्ये आम्ही संत गाडगेबाबांच्या रूपात असताना तर सर्वसामान्य जनता स्वतःसाठी मागते आणि संत मात्र जगासाठी मागतो. तर संत काय मागतात जगासाठी? जय हरी बरसाव्या सरीवर सरी, चिंबा बिजा वार करी, वारकऱ्यांच्या वेळी मकळ तारंबरा दूर व्हावा दुष्काळ, अशी भाग्यवान घडावी पंढरीची वारी. या पद्धतीनं हे जे संत गाडगे महाराजांच्या वेशेतील जे वारकरी आहेत ते प्रत्येक ठिकाणी प्रबोधन करत असतात आणि यांच्या प्रबोधनातून समाज संदेश आहे जो त्यांच्याकडून दिला जात असतो. कॅमेरामन तुषार समित, चंद्रशेखर बांगे, लोकशाही न्यूज, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.